Today start next point, biodiversity park. What is biodiversity park? Biodiversity park म्हणजे जैवविविधता उद्यान. म्हणजे वेगवेगळ्या प्लांट स्पीसीज काय केलेले असतात तिथे प्लांट केलेले असतात आणि वेगवेगळ्या प्लांट स्पीसीज तिथे दिसतात. छोट्या मोठ्या बऱ्याचशा जैवविविधता उद्यान. It is an ecological assemblage species that form self-sustaining communities or degraded barren landscape. Barren म्हणजे पडीक जागेवर त्या वाढवल्या जातात. सेल्फ सस्टेनिंग ते त्यांच्याच स्वतःच्याच किंवा पावसाच्या याच्यावरच त्या वाढल्या जातात. पावसाच्या पाण्यावर वाढल्या जातात. मग असेंब्लेज म्हणजे काय? वेगवेगळ्या कम्युनिटी एकाच ठिकाणी गॅदर करून राहतात किंवा एकी करून राहतात. मग अशा पद्धतीचं बायोडायव्हर्सिटी पार्क कुठे आहे? लेट उमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, ग्वालियर. लेट उमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेघर, महाबळेश्वर येथे आढळून महाबळेश्वर येथे उद्यान आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. दिस पार्क इज बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन अँड नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. मॉडेल काय आहे? चांगलं टिपिकल मॉडेल आहे फॉर कॉन्झर्वेशन नॅचरल हेरिटेज, निसर्गाचं हेरिटेज टिकवण्याचं, दिसून येण्याचं चांगलं काय आहे? मॉडेल आहे. इन अर्बन लँडस्केप म्हणजे शहराच्या जागेवर, शहरामध्येही आहे ते. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हेल्पफुल. Systematic classification of living organism is helpful in understanding interrelation. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन हे महत्त्वाचं आहे ऑर्गॅनिझमचं. कशासाठी? इन अंडरस्टँडिंग इंटररिलेशन. कुठल्या प्लॅन्टचे अंडर इंटररिलेशन आहे त्याच्यासाठी सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन महत्त्वाचं आहे. इंटररिलेशन किंवा प्लॅन्टच्या बॉडीमधील असणारे सगळं प्रोसेस आहे त्याचं माहिती होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन महत्त्वाचं ठरतं आहे. इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंटररिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड मेंटेन हार्मोनी ऑर प्लॅनेट अर्थ. मग काय होतं आहे? प्लॅनेट अर्थवर काय होतं आहे? वेगवेगळे प्लॅन्ट अस्तित्वात आहेत आणि मग मेंटेन हार्मोनी ऑफ प्लॅनेट अर्थ. कुठल्या प्लॅन्टचं रिलेशन कुठल्या प्लॅन्टमध्ये आहेत? सगळ्या प्लॅन्ट एकाच पद्धतीचे आहेत का नाही, परंतु वेगवेगळ्या प्लॅन्ट्स आहेत त्याचे वेगवेगळे ग्रुप मिळणं शक्य होतं आहे. कशासाठी? तर बायोलॉजीचा अभ्यास होण्यासाठी. बायोलॉजीचा आणि मग त्यातूनच बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करणं सोपं होतं आहे. मग पुढचं आहे डॉक्टर SP आगरकर, वन ऑफ द लीडिंग बॉटॅनिस्ट ऑफ इंडिया. भारताचे शास्त्रज्ञ आहेत. बॉर्न इन नोव्हेंबर 1884 मध्ये जन्मला, मालवण, महाराष्ट्र. ही एक्सप्लोर्ड बायोडायव्हर्सिटी. त्यांनी बायोडायव्हर्सिटी ही टर्म समजून सांगितली. वेस्टर्न घाट, पश्चिम घाट, सह्याद्रीच्या रांगा वगैरे आहेत त्या भागात. केम अक्रॉस अ स्पेसीज फ्रेश वॉटर जेलीफिश. त्याच पद्धतीने त्यांनी काय सांगितलेलं आहे? फ्रेश वॉटर जेलीफिश, समुद्रातील स्पेसीजचाही अभ्यास केलेला आहे आफ्रिकेला. दिस फाइंडिंग वेअर पब्लिश इन सायंटिफिक जर्नल त्यांनी तयार केलेला आहे इन 1912 मध्ये. डॉक्टर
आनंदले द सुपर इंटेन्डंट ऑफ इंडियन म्युझियम ऑफ कोलकाता, कोलकात्याचे सुपर इंटेंडंट आहेत. हेल्प इन आगरकर, मग त्यांनी काय केलेलं आहे, आगरकरांना मदत केलेली आहे. हीच फर्दर एंडेवर्स टू कलेक्ट, कशासाठी मदत केली, ही हेल्प डॉक्टर आगरकर इन हिज फर्दर इंडेवर्स टू कलेक्ट केलं, प्रिझर्व केलं आणि कंडक्ट मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन, वेगवेगळ्या परीक्षासाठी त्यांनी मदत केलेली आहे. कशाच्या परीक्षा होत्या, ऑफ ॲनिमल अँड प्लांट स्पेसिमेन, ॲनिमल आणि प्लांट स्पेसिमेनच्या स्पर्धा एक्झामिनेशन होत्या. द इन्स्टिट्यूट ऑफ ARI पुणे हॅज बीन नेम आफ्टर हिज नेम, म्हणजे ARI ही प्लॅन्ट संबंधित संस्था आहे पुण्यामध्ये, नंतर आगरकरांचं नाव दिलेलं आहे.